माघ यात्रेच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज झालेली आहे। भाविकांना सुलभ आणि सहज आणि सुरक्षित दर्शन घेता यावं यासाठी मंदिर समितीने सर्व सुविधा उपलब्ध केल्यात। दर्शनासाठी 9 पत्रा शेडची उभारणी करण्यात आली आहे। दर्शन रांगेमध्ये विश्रांती कक्ष, आरोग्य केंद्र, स्वच्छतागृह, शौचालय याची विशेष सुविधा समितीच्या वतीने करण्यात आली आहे। आज प्रथमच दर्शन रांगेमध्ये भाविकांना चहा, नाश्ता आणि पाणी याची सोय सुद्धा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली। दर्शन रांगेमधून परिस्थितीचा आढावा घेत मंदिर समितीचे अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। यात्रा आता अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपले। आपण एकंदरीत बघितलं तर पंढरी नगरीमध्ये भाविकांनी येण्याची आता यायला सुरुवात केली। आपण बघितलं तर मी आता गोपाळपूर येथील पत्रा शेडमध्ये आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर हेच ती पदस्पर्श दर्शनाची रांग आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत। आता माझ्याबरोबर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज, काय सांगाल की आज माघी यात्रेचा सोहळा 2 दिवसावर येऊन ठेपला आहे, कशी तयारी आहे? माघी यात्रा एक वेगळी यात्रा आहे, कारण श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायाला अनुग्रह झालेला दिवस आहे। माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वारकरी या यात्रेला येतात। किमान 5 ते 6 लाख लोक या माघीला येतील असा अंदाज आहे। त्यामुळे मंदिरे समितीने अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। पत्रा शेड क्रमांक 10 पर्यंत व्यवस्था झालेली आहे। त्या पत्रा शेड 10 मध्ये भाविकांना ऊन लागू नये म्हणून वर शेडची व्यवस्था आहे, पायाला टोचू नये म्हणून मॅटची व्यवस्था आहे। महापूजा कशी असणार आणि कोणाच्या हस्ते? यावेळेसची महापूजा पहाटे, कारण नित्यपूजेच्या वेळेसच ही महापूजा होती। ही मंदिरे समितीच्या विश्वस्तांच्या वतीनं ही महापूजा संपन्न होती। आज रात्री त्याचं नाव डिक्लेअर केलं जाईल। मंदिर समिती आता माघ यात्रेसाठी पूर्ण सज्ज झालेली आहे। मंदिर समिती संपूर्णतः सज्ज आहे आणि विशेषतः यावेळेस मंदिरे समितीनं स्वच्छतेवर जास्त भर दिलेला आहे। प्रत्येक येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्याचं काम मंदिर समितीकडून देण्यात येत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।